चला इंग्रजी शिकूया, चला इंग्रजी शिकूया. तुम्हाला सांगतो असं लफेदार वाटलं ना बघताना मी तर रामा वहिनींकडे शिकवणीच लावणार आहे. त्यांना मी विनंती करणार आहे मला जरा इंग्रजीची सही शिकवा. एकदा का इंग्रजीतली सही यायला लागली ना अख्ख्या पुण्यामध्ये असा रुबाबात फिरणार आहे ना मी. अहो दुर्गा अक्का तुमच्या बी पुढे गेल्यात रामा वहिनी. तिला उद्योग काय दुसरा? नुसती बुकेच वाचत बसले ना तर कोणाची येईल सगळे. काही मोठा झेंडा लावलेला नाहीये तिने. हो नाही कसा मी तर म्हणतो थोरले मालक नव्हते का म्हणत की अगदी राणी विक्टोरिया सारख्या पुढे जाणार आहेत त्या. अरे इंग्रजी शिकायचे तू, सह्या करायच्या तू, बगीतून फिरायचे. अरे मग मेल्या ही कामे कोण करणार? मीच. तूच करणार ना. जा ती रमा आहे कुठे? आतमध्ये जा बोलून आणतीस. पण तुम्ही रस्ता दिला तर जाणार ना. का हुंदडत असेल सगळीकडे. तर काय आम्ही इथे काम करतोय आणि हिचा पत्ता आहे का? हो तिच्या नवऱ्याचीच फूस आहे हो तीच, म्हणून हे सगळे चालले. ताई अगो तुझ्या एक लक्षात आली का गोष्ट? काय? माधवाने अगदी मेचकी वेळ साधली हो. भाऊसाहेबांचे पाऊल घराबाहेर पडले आणि याचे समाजकारण घरात शिरले. अगो बाई. हो वहिनी. नाही म्हणजे भाऊसाहेब घरात नाही म्हटल्यावर माधवास राम मोकळेच मिळाले. ते हळदी कुंकाचे निमंत्रण काय, त्या कुठल्याशा सभेची ती भानगड काय, नुसता सगळा धुमाकूळ घातला होता. इंग्रजीत सया काय, पुरुष मंडळींसमोर दिवाणखान्यात मोठमोठ्याने हसणे काय, बोलणे काय, खिदळणे काय. देवा देवा देवा. आणि त्या बायका कसल्या? काही लाज लज्जा आहे का त्यांस? अगोचर आहेत नुसत्या अगोचर. आणि त्यात आपली पात्रे सामील. छे 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 छे. नुसता भ्रष्टाचार माजवलाय. नाही तर काय. पण ताई नाही यांस असे मोकळे सोडून चालायचे नाही हो. अगो नाही तर भाऊसाहेब येतील आणि आपल्यालाच बोल लावतील. म्हणतील तुम्ही होतात ना वडीलधाऱ्या, मग तुम्ही का नाही काही केलेत? छे छे छे. असे मुळी चालायचेच नाही. आता हा उन्हाळपणा थांबवण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागणार. माई आम्ही जरा देवळात जाऊन येतो. आणि काय झालंय? सहन होत नाही. सहन होत नाही. सहन होत नाही. आता आमचा प्रवास सुरू झाला. आता एकही शब्द बोलू नये हो. असले अभद्र विचार आणू नये हो मनात. आम्ही आहोत ना सगळे तुमच्या सोबत. मोरोबा मोरोबा मोरोबा. अरे पटकन जा आणि वैद्य बुवांना घेऊन ये. पटकन. हे बघा तुम्हाला अगदी बरे वाटेल हो. शांत अगदी स्वस्त पडून जा. आबा जा तिकडे काढा करून ठेवलाय तो घेऊन ये पटकन. बाबा गरम पाणी घेऊन ये पटकन. आता बरे वाटेल. मी आहे ना. सोळम दाहे साठासे. वा अगदी अचूक लिहिलेत पाढे. छान. अहो रमाबाई पण तुम्ही तुमची ती जगप्रसिद्ध इंग्रजी सही नाही काढून दाखवलीत आम्हाला. दाखवा बरे काढून आता. हो लाजताय काय? सहीच करावयाची आहे. बरे. ही अशी. काहू वा उत्तम आहे. पण स्वतः मी आपली सही पाहिली आहे. त्यात आपण जे लिहितात
ते रानडे वेगळे आणि मला आबा भाऊजींनी जे शिकवले ते रानडे वेगळे, असे कसे? अगदी अचूक निरीक्षण आहे. पाहू पेन्सिल, हे पहा. पण असे का? याचे कारण आम्ही जे इंग्रजी लिहितो ते युरोपियन इंग्रजी आहे आणि तुम्ही जे शिकत आहात ते लोअर मीडियमचे. म्हणजे काय ते कळेल. शिकणार आहात ना आता? हो. हो नाही, येस. काय? येस. येस. पुन्हा म्हणा बरे. येस. बरोबर. तुमच्या त्या थँक्यूज भावंड मिळाले. अगो बाई, रमे, ही कसली गो तयारी? अहो, आज संध्याकाळी जायचे आहे ना सार्वजनिक काकांच्या घरी हळदी कुंकवास. आग्रहाचे निमंत्रण आहे म्हणून म्हटले तयारी करून ठेवावी. ताई सासूबाई, आज हे लुगडे नेसू, स्वतःनी आणलेले. चांगले दिसेल ना? नाही, लुगडे चांगले दिसेल, पण हे नेसून मिरवत जाण्याची काही एक आवश्यकता नाही. म्हणजे जे तू ऐकलेस तेच. रमे, कालपासून बघतेय मी तुझे ताळतंत्र सुटत चाललेले. सगळे एकत्र बसून गप्पा काय मारतात, हसतात काय, खिदळतात काय. आणि त्या बायका अगोदर बायका आहेत होत्या, त्यांना काही कळत नाही, पण तुला अक्कल हवी की नको? काय इंग्रजीत सह्या केल्या म्हणून सगळे ताळतंत्र सोडलेस, तू स्वतःला राणी समजायला लागलीस. नाही ताई सासूबाई, एक शब्द बोलू नकोस तोंडवर करून माझ्याशी. भाऊसाहेब नाहीये म्हटल्यावर तुम्हाला तर रान मोकळेच झाले. अगो, हळदी कुंकू तर फक्त निमित्त मात्र आहे. आम्ही काही डोळ्याने दूध पित नाही. इथे आमच्या डोळ्यान देखत इतका धिगाणा घातलात. तिकडे जाऊन नवमतवादाचा उजेड पाडायचा असेल, पण हे चालायचे नाही. ताई सासूबाई, आवरून घे आणि नेहमीप्रमाणे खाली हे कामे करावयास. संध्याकाळी कोणी कुठेही जाणार नाहीये आणि भाऊसाहेब इथे नसताना तर नाहीच नाही. पण माझी परवानगी नाही, कळले? चला. वैद्य बुवा, काहीही करावं पण बरे वाटले पाहिजे. यांच्या वेदना पाहवत नाहीत अगदी. काही करायचंय म्हणजे काय करायचे? मधुमेही माणसांची गळवे म्हणजे भले भले तिथे हात टेकतात. हे दुखणे अंगावर काढणे योग्य नव्हे. मला क्षमा करा, निदान माझ्याकडे काही उपाय नाही. तुम्ही जांभेकर वैद्यांना बोलावून घ्या, हवे तर मी निरोप धाडतो. बरं, येतो मी. पण काळजी घ्या. अगो बाई, आता काय करायचे? बाळंबटची अहो. आता डॉक्टर सिंक्लेअरना बोलवण्याशिवाय पर्याय नाही. मी नाही त्या फिरंगाच्या हातची औषधे घेणार. हो, असे काय करता भाऊसाहेब? मागे देखील त्यांच्याच औषधोपचाराने आपल्याला बरे वाटले होते. आणि शिवाय माधवरावांचे स्नेही आहेत ते. हो, हे बघ मोरू, आता अजिबात वेळ दौडू नकोस.
ताबडतोब जा आणि त्यांना घेऊनच ये. बाई आणि ह्या बाबतीत इकडचे काहीही ऐकू नकोस. जा पटकन. बर हो. नको तो. असे काय करताय? तुम्हाला बरे वाटेल ना. ऐका माझे. चला पंढरीशी जाऊ रखुमावरी देवा. रमाबाईनी नाही तोंड असं उतरल्यासारखं दिसतंय का? नाही, काही विशेष नाही. नाही सांगायचं नसेल तर राहिलं, पर काहीतरी बिनसलंय खास. बिनसले नाहीये, पण मला कारणच कळत नाहीये. कशाचं? साधे हळदी कुंकवाला जायचे आहे, ते सुद्धा सार्वजनिक काकांच्या घरी. म्हणजे कोणी परके नव्हे. पण ताई सासूबाई मला अगदी निक्षून बजावले आहे, वाड्याच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही म्हणून. असं. हा आता माझ्या ध्यानात आलं. काय झालं रमावहिनी, तुम्ही काल सही केली ना विंग्रजीत, त्यामुळं समजा गडबड घोटाळा झालाय बघा. त्यांना अशी भीती वाटते की तुम्ही आता मड्डम बनार. अगो बाई, पण मग आता करू तरी काय? म्हणजे हळदी कुंकवास जर गेले नाही तर काका आणि स्वतः मला रागे भरतील. पण ताई सासूबाईंची ताकीद मोडून जाऊ तरी कशी? नाही म्हणजे मी एक तुम्हाला सांगू का, तुम्ही ताई साहेबांना विनंती करा. काय आहे, त्यांना जसा पडदिशी राग येतो ना तसा पडदिशी जातो बाई. हो खरेच. बरे असेच करते. जी जी. आलेच ना. चला पंढरीशी जाऊ रखुमादेवी वर पाहू. नमस्कार सरस्वती वहिनी. नमस्कार. आतमध्ये बसा बरे, मी आलेच. हो हो. या या. नमस्कार. या. वहिनी, तुम्ही इथे काय करताय? अहो सगळ्याजणी वाट बघतायत तुमची. हळदी कुंकवाला सुरुवात करावयाची आहे ना? अहो रमाबाई अजूनही आल्या नाहीत. खरे सांगू का, मला नाही वाटत त्या येतील म्हणून. पण मला वाटते त्या नक्की येतील. अहो काल आपण त्यांना हळदी कुंकवाचे निमंत्रण दिले. त्याशिवाय आधी स्त्री विचारवती सभेविषयी सुद्धा भरभरून बोललो. रमाबाईंना सभासदही करून घेतले. पण त्यांच्या घरातल्या वडीलधाऱ्या बायकांना बहुधा ही गोष्ट आवडलेली नाहीये. निदान त्यांच्या बोलण्यावरून तरी असेच वाटत होते. कदाचित त्यांनीच रमाबाईंना येऊ दिले नसेल. म्हणून सांगते, रमाबाईंची वाट बघण्यात आता काही अर्थ नाहीये. हळदी कुंकवाला सुरुवात करावयाची आहे ना. शिवाय पुराणातली कथाही तुम्हालाच वाचावयाची आहे. बरे चला. हो. ताई सासूबाई, तुम्ही बसा ना निवांत, मी आवरेन हे सगळे. काही गरज नाहीये. ताई सासूबाई, काय? मी असे म्हणत होते. काय म्हणत होती? म्हणजे सार्वजनिक काकांच्या मंडळींनी अगदी आग्रहाचे निमंत्रण केले आहे हो. शिवाय पुराणातली कथा ही मीच वाचून दाखवायची असे ठरले होते. मग ते कथा वाचून दाखवायचे त्यास नाही म्हणेन मी, पण निदान हळदी कुंकवास तरी जाऊन येते. स्वतःनी जाताना अगदी निक्षून बजावले आहे, काहीही झाले तरी हळदी कुंकवास जा म्हणून. शिवाय ताई सासूबाई, नाही गेले तर काकांच्या मंडळींचाही अपमान केल्यासारखे होईल ना. उठ उठ उठ. काय गो, एका परक्या बाईच्या अपमानाचे तूच एवढे मोठे वाटते, पण आमचा अपमान करून जायची तयारी आहे तुझी. काहीही गरज नाहीये कुठेही जायची. स्वतःच्या खोलीत जा आणि बस मुकाट्याने तिकडे. आणि एवढे सगळे होऊन सुद्धा रमे लक्षात ठेव,
जर हळदी कुंकाला जायचा अगोचरपणा केलास तर पुन्हा तुला या घरात पाऊल देखील टाकू द्यायची नाही मी. आणि यावेळी माधवाचे देखील मी काहीही ऐकणार नाहीये. काय समजलीस? चालती हो इथून. चल निघ. All of them are eager to know your opinion, doctor. I understand. Well, there is a heavy infection as far as the bowels are concerned. We will have to treat his bowels and his chronic diabetes, which is a difficult thing and it will take some time to show some results. काय म्हणतात ते? बाळम भटजी, गळवे त्रासदायक ठरणार आहे. मधुमेहामुळे ती चरत गेली आहेत आणि लवकर बरी होणे कठीण दिसते आहे. त्यामुळे मधुमेह आणि गळवे या दोन्हींवर उपचार करणे आवश्यक आहे. हो, त्यांना म्हणावे आपणास योग्य वाटेल ते उपचार करा. पैशाची काही काळजी करू नका. भाऊसाहेब बरे झाले पाहिजे बस. Yes, I understand. And please don't speak of money. I have very high regards for Justice Ranade. And he's my good friend too. I will do my best. We have to start immediately. It's going to take a long time. The infection... थोडक्यात there is no hope. असेच ना? तसे नाही भाऊसाहेब. त्यांचे म्हणणे आम्ही सरकारी कचेरीत होतो. थोडेफार इंग्रजी आम्हासही येते. बाळम भटजी, माधवास बोलावून घ्या. आता आमचा अखेरचा प्रवास सुरू झाला. बाळम भटजी,